नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. केळी बागायतदार शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत. दादा, आपलं काय नाव आहे? प्रदीप प्रतापसिंग रबडे. प्रदीप प्रतापसिंग रबडे त्यांचं नाव आहे. किती एकर शेती आहे आपल्याजवळ? माझं 35 एकर शेती आहे. कोणकोणती पिकं घेत असतो आपण आपल्या या शेतीत? कपाशी, केळी, पपई आणि कधी कधी ऊस बी घेतो. बर, यावर्षी आपल्या शेती 35 एकरच्या जो क्षेत्र आहे याच्यामध्ये कोणकोणती पिकं आहेत यावर्षी? यावर्षी कपाशी 15 एकर आहे, केळी आहे 14-15 एकर, बर, आणि पपई आहे 2 एकर. 2 एकर पपई. आणि मक्का आहे 3 एकर. मक्का आहे 3 एकर. केळीमध्ये आपण किती दिवसापासून समजा केळी या पिकाची शेती करू राहिलो? केळी तर भरपूर दिवस झाले आम्हाला, तरी 50-60 वर्ष झाले असेल बाबापासून. बरं, म्हणजे तुमच्या आजोबापासून त्यांच्यापासून केळीचं पीक आपल्या शेतात घेता येते. तुम्ही तुमच्या हातात शेतीची सूत्र घेतली म्हणजे काय करायचं, कसं करायचं हे डिसिजन मेकर तुम्ही झाले. याला किती वर्ष झाले, किती दिवस झाले? मला झाले 15 वर्ष. 15 वर्षापासून तुम्ही हे पाहताय. आता या व्हिडिओमध्ये आपण केळी संदर्भातच माहिती घेणार आहोत त्यांच्याकडून. आम्हाला एक सांगा की मागच्या 15 वर्षामध्ये केळीला जो दर भेटते बाजारात, तुम्ही व्यापाऱ्याला देता, किमान दर आणि जास्तीत जास्त दर काय मिळाला? जास्तीत जास्त दर मिळाला आम्हाला 2400 आणि कमीत कमी मिळाला 600. कमीत कमी दर होता 600 रुपये प्रति क्विंटल. आणि जास्तीत जास्त दर मिळाला 2400 रुपये. तर जास्तीत जास्त दर आपल्याला कोणत्या वर्षी मिळाला होता? पुढच्या वर्षी, गेल्या वर्षी 2024 वर्ष त्या वर्षामध्ये. आणि कमीत कमी दर जर पाहिला समजा तर या वर्षी आता सध्या चालू आहे. सध्याचा दर कमीत कमी 600 आहे. 600 आहे. बरं, ठीक आहे. आता केळी लागवड जे शेतकरी करतात, तर केळी लागवड करण्यासाठी जमीन कशा प्रकारची असणं आवश्यक आहे? भुसभुशी जमीन पाहिजे आणि भुरांडी जमीन पाहिजे, काळी नाही पाहिजे. ओके, पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. की पाणी थांबलं तरी चालेल? पाणी नाही थांबायला पाहिजे, जमिनीत पाणी थांबायला नाही. बरं, ठीक आहे. तर मग आता आपण तुमच्याकडून जवळपास त्यांची 15 एकरची केळी आहे. पण आपण एका एकराचं व्यवस्थापन समजून घेऊया आर्थिक दृष्ट्या, किंवा 1 एकर केळी जे शेतकरी लागवड करतात, तर 1 एकर केळी लागवड करण्यासाठी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एकंदरीत किती खर्च येते, कोणकोणत्या कामामध्ये आपल्याला किती प्रमाणामध्ये पैसे गुंतवावे लागतात, आणि हे किती दिवसाचं पीक आहे? सर्वप्रथम हे किती दिवसाचं पीक आहे? 1 वर्ष. टोटल 1 वर्ष. आणि वर्षातून कोणत्या सीझन मध्ये याची आपण लागवड करू शकतो? कोणत्या महिन्यामध्ये लागवड केलेलं चांगलं राहते? हे आपण करू शकतो 3 मार्च. कधी आपल्या मता नाही, आता कधी आता आम्ही आता लावून राहिलो केळी. मक्का निघल्यावर पूर्ण वर्षात तुम्ही कधी लावू शकतो आपण केळी. पण चांगले दर मिळतील बुवा, त्या उद्देशानं कधी लागवड केलेलं चांगलं आहे? त्याचा काही भरोसा नाही, कधी बी भाव भेटू शकता. कधी भाव भेटू शकते. बरं, ठीक आहे. एकरी किती खोड लागतात इथे? 1700 खोड. 1700. किती बाय कितीचं अंतर ठेवावं? 5 बाय 5. 5 बाय 5. आज आपल्या प्लॉट मध्ये किती बाय कितीचं अंतर? 5 बाय 5. बघा, प्लॉट मध्ये 5 बाय 5चं अंतर आहे. इथे जो अंतर तुम्हाला थोडा जास्त दिसत आहे ना, त्याच्या मागे कारण आहे की इथून मनातून सबलाईन गेलेली आहे, पाईपलाईन. त्याच्यामुळे इथे ही जागा त्यांना आम्हाला चालण्यासाठी ठेवलं, एवढं फ्री ठेवलेली आहे. 5 बाय 5च्या अंतरावर एकरी आपल्याला 1700 झाडं बसतात. 1700 1750 बसतात. 1700 1750. जे शेतकरी केळी ज्यांनी कधीच लागवड केली नाही समजा, ते विचार करताय की बा आपणही केळी लावून पाहू समजा, किंवा केळीची शेती करू, तर त्यांनी जे बेणं असते ते बेणं घेणं त्यांच्यासाठी परवडेल, चांगलं राहील, की जे टिश्यू कल्चरचं जे रोप मिळते ते रोप चांगलं राहील? तशी परिस्थिती असते तसं आपण आमचं भाऊनं टिश्यू लावलेलं आहे, तशी परिस्थिती असे तसं लावताय कोणी बी. म्हणजे आर्थिक बजेटवर बी डिपेंड आहे. कसं डिपेंड आहे? बेना आणि टिश्यू कल्चर मध्ये टिश्यूचं एक कट्टे माल कट्टे आणि याचं फुटक म्हणजे टप्प्याटप्प्यानं कट्टे. टिश्यूचं एक कट्टे आलं, भाव आलं नाही आलं तर मग ते नुकसान शेतकरीचं. आणि एखाद्याने भाव भेटलं त्याला तर चांगलं, नाही तर मग नुकसान आहे त्याचं. टिश्यू कल्चरची बाग जी राहील ती एकाच वेळी हार्वेस्टिंगला येईल, तोडणीला येईल, काढणीला. आणि बेण्याची जी आपण लावतो तर याच्यामध्ये आपल्याला तफावत मिळू शकते, कधी मागे पुढे होऊ शकते. असं नेहमी होते की नाही? नेहमी असंच मी म्हणून राहिलो तसंच. एक दुसरं आपल्याला हे विचारायचं आहे, जे बेणं आपण घेतो शेतकऱ्याकडून, तर ते काय दरात आपल्याला मिळते? समजा किती रुपयाला पडते? 5 रुपयानं 5.5 रुपयानं. 5 ते 5.5 रुपये. आणि जे टिश्यू कल्चरचा रोप राहते ते 15 18 24 लोक भेटते, कधी कधी 15 18 24 पर्यंत. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही पूर्ण वर्षभर तुम्ही ते लागवड करू शकता कधी बी. मग असं काही आहे का की बाबा आपल्याला आता टिश्यू कल्चरचं आणायचं आहे,
पण या महिन्यात टिश्यू कल्चर घेणं ठीक नाही राहणार, असे कोणता महिने आहेत का वर्षातून किंवा टिश्यू कल्चरचा रोप? नाही, त्याला काय करणं पडतं, आपल्याला आजच पाहिजे, म्हणजे 2 महिन्यात पडते, मग आपल्याला आजच पैसे भरायचे, मग 2 महिन्यात आपल्याला ते टिश्यू कल्चर भेटू शकतं. प्री बुकिंग करायला हा, प्री. बरं, मग ते टिश्यू कल्चरचा काय दर पडते आपल्याला? 15 रुपये. 15 रुपये. आणि आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत ही कोणती व्हेरायटी आहे आपली? बेन आहे. हे बेन आहे, म्हणजे कोणत्या व्हेरायटीचा बेन आहे, काही आयडिया त्याची? नाही, असं काही असं टिश्यूच खालचं आणलेलं आहे म्हणून, रावेरून आणलेलं आहे. आपल्याला काय दरात पडलं होतं? 5 रुपयात. 5 रुपये. आणि बरं ठीक आहे, मग आता जी लागवड आपण करतो तर ही मार्किंग जे राहते हा, मार्किंग की जे ट्रॅक्टरने आपण ट्रॅक्टरनं पहिले काढायचं, खोल काढायचं एवढं, आणि त्यानं मग आपल्याला बैलांना सरी काढायची असे उभी त्याच्यावर सरीवर लावून द्यायचं, त्या क्रॉस पॉइंट वर लावून द्यायचं. ते बेन आपल्याला लावणारे येताना इथं ते स्वतः लावून येतात. ते 5 रुपयात त्याची रक्कम नाही, मग ते आपल्याला 3000 रुपये ते घेतात प्रति एकर. हा, नाही एकरचे नाही, खोडचे 1000 खोडचे घेतात, ते 1200 रुपये. 1000 खोडचे 1200 रुपये. बरोबर आहे. बघा, लक्ष द्या, 1000 खोड असं प्लांटिंग करून देण्यासाठी, म्हणजे बेनं करून देण्यासाठी ते 1200 रुपयाचे चार्जेस घेत असतात शेतकऱ्याकडून. जे बेनं पडते आपल्याला ते प्रति बेनं 5 ते 5.5 रुपयापर्यंत पडते. आता बेनं आलाय, आज बेनं आणलं आपण, तर आजच्या आजच त्याची लागवड नाही, 2-3 दिवस थांबायचं, त्याला मुरून द्यायचं, आपल्या वातावरणात सेट होतं. हा, नाही म्हणजे असं जमिनीत असं पूर्ण ढीग मारून त्याला आपाप कोंब काढते तो. हा, बरं, ते कोंब त्याचे यावे त्याच्यासाठी काय करावं लागते का? नाही, पाणी मग नंतर आपण लावू त्या दिवशी डाल्यामध्ये ते पाणी थोडं दवाई कोणती बी आपण धुवून घ्यायचं आणि लावून द्यायचं जमिनीत. बरं, त्याचं म्हणजे ते सीड ट्रीटमेंट सुद्धा करायचं. ट्रीटमेंट, आणि नंतर लावल्यानंतर लगेच 4-5 दिवसात फॉस्फेट टाकायचा केळीमध्ये. हा, बरं, हे आपण बेना आणलंय, संबंधित रावेरून आपण बेना आणला, आपल्या इथं पोहोचला, आपल्या शेतात पोहोचल्यानंतर आपल्या या प्लॉटमध्ये आपण बेना आणल्याच्या किती दिवसानंतर लागवड केली ती? तिसऱ्या दिवशी केली. मग हे 3 दिवस बेना आपल्या इथे होतं. या 3 दिवसामध्ये आपण बेण्यावर काही विशेष लक्ष दिलं का? नाही, काहीच नाही, ठेवून दिलं बस. उन्हाळ्यात की सावलीत? सावलीत ठेवलं, ढीक करून ठेवलं. बर, मग ते पाण्यात बुडवत असतो आपण. आता तुम्ही न पाण्यात बुडून बी लागवड केली असेल आणि न बुडवता पण केली असेल, समजा मागच्या 15 वर्षाचा जर आपण एखादा अनुभव पाहिला, तर दादाला आपल्याला तुम्हाला हे विचारायचं आहे की पाण्यात बुडून केलेली लागवड आणि पाण्यात न बुडवता केलेली लागवड, म्हणजे ट्रीटमेंट केलेली लागवड आणि ट्रीटमेंट न करता केलेली लागवड, याच्यामध्ये काय तफावत असते, काय अंतर किंवा त्याच्यामध्ये काय असते? त्या आळ्याने लागू शकत, ते जमिनीतल्या हुमणी आळी. म्हणजे आपण बेण्याला डुबून घेतलं आणि त्याला लावलं तर त्याला आळी नाही लागू शकत, आणि आपण असं याला लावलं नंतर डुबून नाही घेतलं तर मग त्याला थोडं आपल्याला हे होऊ शकते, रोग विषय. बरं, ठीक आहे. आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने मार्किंग करून घेतली, म्हणजे सऱ्या पाडून घेतल्या. मग ते जे 4 फुटाचं जे 5-5 फुटाचं जे अंतर राहिलं, 100 फुला मारल्यानंतर 3 दिवसानंतर आपण त्याच्यात बुडून बेना टाकून दिला. तर किती खोल जाते बेना जमिनीत? बेना जाते तरी 6 ते 1 हित पकडा तुम्ही, आपण 1 हितपर्यंत खाली लावला बेना. हा समजा आपण लावला 1 तारखेला लावला उदाहरणार्थ, किती तारखेनंतर आपल्याला त्याचं जर्मिनेशन दिसायला सुरुवात होती किंवा ते 20 ते 22 दिवस? 20 ते 22 दिवस काहीच नाही दिसणार नाही, ते असं कोंब फक्त निघणार फक्त, म्हणजे समजणार नाही आपल्याला. पूर्ण त्याला 1 महिना लागेल आपल्याला पूर्ण असं दिसायला, पूर्ण प्लॉट मध्ये दिसायला. 1-1.5 महिना. म्हणजे बेन तुम्ही आणलं, लागवड केली, जवळपास 1 महिन्यापर्यंत तुम्हाला तुमचं धीर ठेवणं, पेशन्स ठेवणं आहे किंवा सगळं निघते की नाही ते पाहिजे. बरोबर. मग त्या तो 1 महिन्याचा कालावधी आहे बेना लागवड केल्यानंतर, त्याच्यात आपल्याला त्याची निगा कशी राखायची किंवा ट्रीटमेंट कशी करायची? त्याला काय आपण नंतर ते दिसलं म्हणजे दुसरा डोस बी द्यायचं आणि खत आपण फवारे करायचे वरून. लागवड आपण करून दिली, 8 तारखेला आपण लागवड केली. लागवड केल्याच्या किती दिवसांनंतर, म्हणजे पहिल्या महिन्याचं जर आपण पाहिलं ट्रीटमेंट, बेना दिसायच्याच अगोदरचं आपण खत देतो का त्याला? जसं तुम्ही सांगितलं फॉस्फेट वगैरे देतो, प्रति एकर किती देतो, कसं करायचं ते? एकरी 8-10 थैल्या सिंगल सुपर फॉस्फेट. त्याच्यात अजून काही द्यायचं नाही? पहिलं फक्त सिंगल सुपर, फक्त त्याला आपले बुंदा बनण्यासाठी, बेन. बरोबर, ठीक आहे, बुंदा तयार होण्यासाठी. मग पाणी जे देणं आहे आपल्याला पहिल्या महिने किंवा पहिल्या 20 दिवसापर्यंत, ते कसं द्यायचं त्याला? पाणी ठिबक
ठिबकच्या थ्रू म्हणजे किती तास ठिबक चालणं गरजेचं? 1-1.5 घंटा 2 घंटे. 1-1.5 घंटा 2 घंटे. केळी पिकाला जर आपण बघितलं तर अशी कोणती अवस्था असते की ज्या अवस्थेमध्ये त्याला जर रोजही पाणी दिलं आपण किंवा ते ओलस ठेवलं ते धूप काळा ते गरजेचं असते? धूप काळा म्हणजे समर सीझन, हा उन्हाळ्यामध्ये. बरोबर, ठीक आहे. मग आता आपल्याला बेनं दिसणं सुरू झालं म्हणजे काय म्हणतो जर्मिनेशन त्याचं ऑब्झर्व झालं की बा आता निघ आता 20-22 दिवसानंतर किंवा एका महिन्यानंतर की जवळपास सगळे खोड आपले निघालेले आहेत. मग एखाद्या ठिकाणी असंही होत असेल की बा ते बेनं जर्मिनेट होत नसेल त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जर आपण दुसरं बेना लावलं तर मग ते या बेण्यापेक्षा त्याचं जे फायनल आउटपुट निघणार आहे ते एका महिन्यात लेट निघणार आहे. तर मग त्या ठिकाणी आपण काही लावतो की ते सोडून? नाही, त्याला लावणंच पडेल आम्हाला. लावतोच आम्ही. लावताच? मग ते पुन्हा 1 महिना घेत असेल जर्मिनेशन. मग हे मागे पुढे होतात ना झाड? मग तसंच आहे, मी तुम्हाला सांगितलं नाही का बेण्यामध्ये. ओके. मग आपण समजा जे बेना लावतो जसं उदाहरणार्थ एकरी 1750 झाडं आपल्याला लागतात तर किती टक्के जर्मिनेट होते? ते जर्मिनेशन किती % आहे त्याचा? 1700 पैकी किती झाडं आपल्याला निघालेले दिसतात किंवा एवढं बेना फेल झालं? जास्त ते 50-60 बेना फेल होते तो बस. मग शक्यतो बेना फेल होत नाही होत, कमी प्रमाणात. खत व्यवस्थापन कसं करायचं आहे? कारण की 1 वर्षाचा कालावधी घेणारा हा पीक आहे, लॉंग ड्युरेशन आहे, हे शॉर्ट ड्युरेशनचा क्रॉप नाही आहे. मग आता पहिल्या खताचं तुम्ही सांगितलं की लागवड जेवढी करतो तेवढी देतो. मग दुसरा खताचा डोस आपण कधी देतो? आपण काय दिलं होतं या प्लॉटला? पहिलं फॉस्फेट दिला आम्ही ना, नंतर दिला आम्ही ना दुसरा DAP. फॉस्फेटच्या 8 बॅगा दिल्या, DAPच्या नंतर DAP दिला आम्ही ना एकरी 2000 1000 2 थैल्या DAP. नंतर दिलं आम्ही ना DAP सोबत दिलं पोटॅश, युरिया बी टाकलं होतं काही. बरं, किती नत्राचं प्रमाण कसं ठेवलं होतं याच्यात? 1000ला दिलं आम्ही ना 6 थैल्या. 1000ला 6 युरिया दिलं? नाही, युरिया तर एकच दिला आम्ही. युरिया एकच थैली दिलं आणि नंतर फॉस्फेट म्हणजे आपलं DAP दिलं तर 2 आणि पोटॅश दिलं 2 थैल्या. 2 थैल्या, 1 नत्र, 2 DAP, 2 पोटॅश या प्रमाणामध्ये आपण पुढचा डोस घेतला होता. पूर्ण या 9000 थैल्याला आम्ही दिलं तर 24 थैली. 9000 खोडांना 24 थैली. 24 थैली टाकली होती आपण या प्लॉटला. या प्लॉटची लागवड किती तारखेची आपली? या प्लॉटले म्हणजे इथून झाले 5-6 महिने झाले. 5-6 महिन्यापूर्वीच लागवड केली. लागवड. आतापर्यंत किती खताचे डोस झाले याला? याला ते 4था झालं. 4 डोस झाले. पहिल्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट दिलं, दुसऱ्यामध्ये DAP दिलं, नंतर बी DAP दिलं, पुन्हा DAP दिलं आणि त्याच्यानंतर 2 पोटॅश, 1 युरिया, 2 DAP. नंतर दिलं याला ते ठिबकने दिलं तर नंतर. ठीक आहे. आता हे झालं आपण जे हाताने खत देत असतो. समजा आता या प्लॉटला आतापर्यंत झालं, दादाला म्हणलं इथून समोरचा जो कालावधी येणारे 4 ते 5-6 महिने आहेत याला आपल्याला कसं कसं खत द्यावं लागेल? पूर्ण ठिबकनं. आता बस पूर्ण ठिबक, हाताने देणं बंद झालं? नाही, हाताने बंद. बरं, इथून समोर ठिबकनं आपण देणार, बरोबर? इथून आपण 052-34 अजून ते सरपरचे ते 2-3 घटक येतात ते देऊ आपण तिथून. इथून बरं, हे ड्रेंचिंग जे करतो आपण इथून समोर हे किती दिवसांनी करत असतो याला? 15 दिवसांनी, 10-15 दिवसांनी. आणि किती लिटर पाण्यामध्ये त्याचा याला आपण आता पोटॅश बी देऊ आता. 0-0 नाही, पोटॅश ती थैली 50 किलोची. MOP ची थैली. बरोबर आहे, म्युरेट ऑफ पोटॅश. इथून समोर तर आपलं जे खत दिल्या जाणार आहे ते ठिबक म्हणून दिल्या जाणार आहे. आता 5-6 महिन्याचा हा प्लॉट झाला, याच्या पूर्वी आपण ठिबक म्हणून काय काय दिलं? 10-15 दिवसात, 10-15 दिवसाच्या अंतराने आपण काही ना काही याला देणंच पडेल त्याला. तेव्हाच केली पण आता नाही, समजा आतापर्यंत इथून समोर नाही, मग याला तर पहिले 3 डोस झाले ना खताचे. आणि 1 ठिबक न झाला. 1 ठिबक न झाला, एकच ठिबक मधून एकच डोस गेला. बस. आता इथून समोर आपल्याला अंदाजे ठिबक मधून किती डोस स्प्रे घेतले असं आपण आतापर्यंत? फवारणी ज्याला आपण म्हणतो, किती फवारण्या झाल्या असं? फवारण्या 2 झाल्या त्याला आतापर्यंतच्या. 2 झाल्या. त्याच्यामध्ये काय घ्यावं लागलं याला? काय बिलावरच आहे सर ते एवढं. रोग आणि कीड याबद्दल जर बोलायचं झालं तर कोणती कीड आहे जी या पिकावर आपल्याला मोठ्या प्रमाणात येताना दिसते? तिचं नियंत्रण फक्त आळी खालून बस पहिली. आणि रोगांमध्ये जर बोलायचं झालं तर बस हे करपा. आता सध्या यायला येते करपा इथं. बरं, ठीक आहे. बस मग करप्यासाठी आपण फवारा करत बस. बरं, ठीक आहे. मग करपा कोणत्याही स्टेज मध्ये येऊ शकते का किडीला? कधी बी येऊ शकते का? समजा कधी बी. बरं, ठीक आहे.
हे झालं खता संदर्भात, फवारणी संदर्भात. त्याच्यानंतर पाण्याचं त्यांनी सांगितलं की पाणी याला असणं गरजेचं आहे. सुरुवातीला कमी द्यायचं आहे, नंतर तुम्हाला ऑल ओव्हर द म्हणजे मोटर बंदच नाही, नंतर मोटर बंद नाही, देत राहायचं. ठीक आहे. आता मला हे विचारायचं आहे की जी मर वगैरे होत जी मर होते दुसऱ्या पिकांमध्ये, की बा झाड एवढं मोठं झालंय त्याच्यानंतर तो सुकून जाते, तसला प्रकार किडीत होते का? नाही, कधीच नाही, कधीच होत नाही. बरं ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी, याचा जो बुंदा आहे तो जाडा करण्यासाठी, त्याला तना म्हणतात हिंदीमध्ये, ते जाडा करण्यासाठी, स्टेम मजबूत करण्यासाठी काय करत असता तुम्ही? विशेष काय काळजी घ्यावी लागते माल लागायच्या पूर्वी? समजा बघतो आपलं हे खतच फक्त, बस दुसरं काहीच नाही. बरं, एका झाडाला अंदाजे किती किलो पर्यंत माल उतरते? 20 किलो ते 15 ते 20 लोक. 15 ते 20 कधी 30 लोक बी येते मग झाडाला. 30 किलो पर्यंत येते. त्या केळीला आला मला आता सध्या, हे तिथं हे या पूर्ण लोणघाट मध्ये आता तिथं आला 30 ॲव्हरेज आला मला. 30 ॲव्हरेज? 25-30. म्हणजे जवळपास एका एकरात आपल्याला किती क्विंटल पर्यंत उत्पादन निघू शकते? एका एकराला का अंदाजित समजा? एका एकराला तरी करीबन 3-2.5 लोक, 2 लोक जाते आपले. 2 लाख रुपये लोक. नाही, हे झाले आर्थिक उत्पादन. हे तर दरावर. क्विंटल का? हा, किती क्विंटल पर्यंत? क्विंटल पकडा तुम्ही 130 लोक पकडा, 140 लोक. 130-140 क्विंटल एका एकरामधून केळी निघू शकते. चांगलं जर नियोजन केलं समजा तर मग त्याच्यात का किती? 180 क्विंटल. 180 क्विंटल पर्यंत. आपण मागच्या 15 वर्षामध्ये जेव्हापासून तुम्ही स्वतः शेती करून राहिले, समजा तुमच्या बाबांपासून तुम्ही तुमच्या हातात घेतलं, टेक ओव्हर केलं, तेव्हापासून जास्तीत जास्त उत्पादन कोणत्या वर्षी झालं आणि किती टन निघाला एकरी? पुढच्या वर्षी निघाला मला चांगलं. गेल्या सीझन मध्ये किती निघाला होता? 170 क्विंटल प्रति एकर. एका एकरामध्ये 170 क्विंटल आपला माल निघाला. मागच्या वर्षी दरही चांगले मिळाले. मागच्या वर्षी आपण लकी राहिलो. बरं ठीक आहे. या वर्षी काय अंदाजे टार्गेट आहे आपलं, की किती अपेक्षा आहे? या वर्षी तर करताना थोडं कमी वाटते आम्हाला. 15 ते म्हणजे 100 ते 120 क्विंटल निघेल. सरासरी 100 पर्यंत जास्त जाते, पण आता थोडं वातावरण हे आहे तर कमी निघू शकते या वर्षी. सध्या 600चे दर आहेत. बरोबर. आता वाढू आले धीरे धीरे. ठीक आहे. काय तुमचा अनुभव म्हणते, कितीपर्यंत जाऊ शकता यावर्षी दर? एक तसं काही सांगता येणार नाही, तसं काही सांगू नाही शकत आपण. तर असं तर 1.5 लाख लोक तर व्हायलाच पाहिजे एकरी 1.5 लाख. बरं, एकरी 1.5 लाखाचा जर आपल्याला त्याच्यातून फायनल आउटपुट निघाला, माल निघाला किंवा पैसा निघाला, तर याला एकरी खर्च किती येते? खर्च त्याला 20 ते 22,000 रुपये, 23,000 रुपये, 25,000 प्रति एकर. हे झालं बेनं सोडून. बेनं पकडून नाही. ठीक आहे. या 20 ते 25,000 रुपयाचा जे खर्च येऊ राहिला प्रति एकर आपल्याला, या प्रति एकर खर्चामध्ये दादाला म्हणलं जास्त खर्च कोणत्या घटकाचा आहे? खताचा खर्च आहे. बरोबर. जास्त खर्च खताचा आहे. बघा, आज आमची जी मुलाखत आहे ऍक्च्युली ही केळीसाठी आपण इथं आलो नव्हतो. आम्ही त्यांचा कापूस पाहायला आलो. माधवनव नावाची त्यांनी कॉटनची व्हेरायटी लावलेली आहे धनलक्ष्मी कंपनीची, ते बघण्यासाठी आलो होतो. तर या मुलाखतीचं आपण तुमची मुलाखत घेणार, त्यांना आयडिया नव्हती ते कसं व्यवस्थापन करता. हे पूर्ण वर्षभर चालणारं पीक आहे, लक्षात राहत नाही किंवा एकदमच प्रश्न विचारल्या त्याचं आपण उत्तर देऊ शकत. तर त्यांच्याकडून ते डिटेल जे आहे सुरुवातीपासून ते माल निघेपर्यंत कसं व्यवस्थापन एखाद्या शेतकऱ्यांना केलं पाहिजे त्या संदर्भातला आपण एक व्हिडिओ हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमधून तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. तर आज जसं तुम्ही आम्हाला वेळ दिला तसं येणाऱ्या काही दिवसानंतर किंवा 2-4-5 महिन्यानंतर जेव्हाही 1-2 व्हिडिओ केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडून तुमच्यापर्यंत घेऊन येऊया. आज आपल्याला वेळात वेळ दिला म्हणून आपण त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद.